100% ऑपॉर्च्युनिटी हा शब्द ऐकला की आपल्याला लगेच वाटतं की हे थोडंसं ओव्हर ऑप्टिमिस्टिक आहे किंवा फक्त अटेन्शन घेण्यासाठी बोललं जातं. पण जर आपण थोडं शांतपणे हिस्ट्रीकडे पाहिलं तर लक्षात येतं की मार्केटमध्ये काही स्पेसिफिक फेजेस असे असतात जिथे अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज नैसर्गिकपणे तयार होतात. त्यामुळे इथे खरा प्रश्न हा नाही की 100% रिटर्न पॉसिबल आहे का, तर खरा प्रश्न असा आहे की आपण आज 100% ऑपॉर्च्युनिटी का म्हणतोय. हिस्ट्रीने नेमकं काय दाखवलं आहे, कोणत्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स किंवा ETFs अशा फेजेसमध्ये जास्त ग्रो होतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अशी परिस्थिती आहे का की अशा ऑपॉर्च्युनिटीसाठी अॅक्युम्युलेशन करावं. पण त्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत घेऊन मोठे आणि महत्वाचे विषय सोप्या आणि थोडक्यात शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी अधिक मोटिवेशन मिळेल. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. चला आधी सध्याची परिस्थिती नीट समजून घेऊया. फेब्रुवारी 2026 मध्ये निफ्टीने जवळपास 26,341 चा हाय बनवला होता आणि सध्या निफ्टी साधारण 22,500 आसपास ट्रेड करत आहे. म्हणजेच जवळपास 3,800 पॉइंट्स म्हणजे निफ्टी साधारण 15% करेक्शन झाला आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. हा क्रॅश अजून पूर्ण झालेला नाही असंही म्हटलं जात आहे, कारण अजूनही काही फॅक्टर्स क्लिअरली निगेटिव्ह आहेत. ऑइल प्राइसेस अजूनही हाय आहेत. इंडिया विक्स 20च्या वर आहे, म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, आणि ग्लोबल मार्केट सुद्धा निगेटिव्ह आहे. आता आपण 100% ऑपॉर्च्युनिटी का म्हणतोय, यामागचं लॉजिक अगदी साधं आहे. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा व्हॅल्युएशन्स अट्रॅक्टिव्ह होतात, रिस्क कमी होतो आणि फ्युचर अपसाईड वाढतो. अशा वेळेला मोठे इन्व्हेस्टर्स हळूहळू एंट्री घेतात, कारण त्यांना माहित असतं की डाऊनसाईड मर्यादित आहे पण अपसाईड मोठा असू शकतो. त्यामुळे करेक्शन अनेक वेळा नेक्स्ट रॅलीचा बेस बनतो. हिस्ट्री देखील हेच दाखवते. 2008 मध्ये मार्केट 50% पेक्षा जास्त पडलं होतं, पण त्या लो नंतर पुढील एका वर्षात साधारण 70 ते 75% वाढ झाली. 2020 मध्ये कोविडच्या काळात मार्केट जवळपास 38% पडलं होतं आणि त्यानंतरच्या एका वर्षात पुन्हा साधारण 70% रिकव्हरी दिसली. 2013 मध्ये करेक्शन जवळपास 18% होतं आणि पुढील एका वर्षात मार्केट साधारण 30% वाढतं. याचा अर्थ असा की मोठ्या फॉल नंतर रिकव्हरीची शक्यता जास्त असते. पण इथे एक महत्वाचा बदल समजून घ्यायला हवा. इंडेक्स वाढतो पण खरा पैसा नेहमी कॅटेगरी सिलेक्शन मध्ये तयार होतो. हिस्ट्री दाखवते लार्ज कॅप फंड्स किंवा ETFs साधारण 50 ते 70% रिटर्न्स देतात. मिड कॅप मध्ये साधारण 70 ते 120% रिटर्न्स दिसतात आणि स्मॉल कॅप मध्ये अनेक वेळा 100% ते 200% पर्यंत रिटर्न्स मिळू शकतात. मिड आणि स्मॉल कॅप्स जास्त का वाढू शकतात हे समजून घेऊया. पहिलं कारण म्हणजे या कंपन्या जास्त पडलेल्या असतात, त्यामुळे वर येताना त्यांची वाढ पर्सेंटेज मध्ये जास्त दिसण्याची शक्यता असते. दुसरं कारण म्हणजे इकॉनॉमी सुधारायला लागली की या कंपन्यांचा बिझनेस तुलनेने वेगाने ग्रो होऊ शकतो, त्यामुळे प्रॉफिट्स जास्त वाढण्याची शक्यता असते. आणि तिसरं कारण म्हणजे मार्केटमध्ये नवीन पैसा आला की हायर रिटर्न्सच्या शोधात तो मिड आणि स्मॉल कॅप मध्ये जास्त वळू शकतो, त्यामुळे त्यांची ग्रोथ फास्टर होण्याची शक्यता असते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता अॅक्युम्युलेशन सुरू करायचं का? याचं उत्तर सरळ आहे, हो, पण विचार करून. मार्केट अजून थोड खाली येऊ शकतं, त्यामुळे एकदम सगळे पैसे टाकण्यापेक्षा हळूहळू इन्व्हेस्टमेंट करणं योग्य ठरतं. SIP किंवा स्टॅगर्ड अप्रोच वापरणं फायदेशीर ठरू शकतं. योग्य म्युच्युअल फंड्स किंवा ETFs निवडणं आणि पेशन्स ठेवणं ही इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्युच्युअल फंड्स आणि ETFs का वापरायचे हे थोडक्यात समजून घेऊया. म्युच्युअल फंड्स आणि ETFs मध्ये अनेक कंपन्यांचा समावेश असतो, त्यामुळे रिस्क कमी होण्याची शक्यता असते. तसेच आपल्याला इंडिव्हिज्युअल स्टॉक्स निवडण्याची गरज राहत नाही, त्यामुळे चुकीची निवड होण्याचा धोका कमी होतो. हे इन्स्ट्रुमेंट्स पूर्ण सेगमेंटची ग्रोथ कॅप्चर करण्याची संधी देतात, विशेषतः मिड आणि स्मॉल कॅप फेज मध्ये. त्यामुळे व्हॉलॅटिलिटी थोडी मॅनेजेबल राहण्याची शक्यता असते आणि जर मार्केट पुन्हा खाली आला तर नुकसान एका स्टॉकमध्ये कॉन्सन्ट्रेट न होता स्प्रेड होतं, त्यामुळे डाऊनसाईड इम्पॅक्ट तुलनेने कमी राहण्याची शक्यता असते. मार्केटमध्ये प्राइसेस पडल्या की रिटेल इन्व्हेस्टर घाबरून विक्री करतो, पण त्याच वेळी स्मार्ट मनी शांतपणे अॅक्युम्युलेशन करत असतो आणि हळूहळू सेंटिमेंट सुधारत जाऊन रॅली सुरू होण्याची शक्यता तयार होते, जरी ती सुरुवातीला ओळखणं सोपं नसतं. त्यामुळे मार्केट पडलं म्हणजे लॉस नाही, तर फ्युचर ऑपॉर्च्युनिटीची सुरुवात असू शकते. आणि जे संयम ठेवून योग्य प्लॅनिंग करतात त्यांनाच पुढच्या रॅलीचा खरा फायदा मिळण्याची शक्यता जास्त असते.